चिकन 65ची रेसिपी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे मुरून घेतले चिकन. याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकले 2 चमचे, लाल मिरची, मीठ, आलं लसूण पेस्ट, कलर टाकलाय थोडा, आणि 1 अंड, थोडा लिंबू पिळायचं, आणि चिकन 65 मसाला थोडा टाकायचा. झालं, एवढंच टाकायचं याच्यामध्ये. एकच नंबर लागते. हे मुरून घेतले, अर्धा तास झाला. आता तेल गरम झाले आपलं, दाखवते तुम्हाला. तळून देऊ आपण. हे बघा, तळून देऊ आता. चमच्याने टाकते, मी हाताने टाकलं तरी चालते. तेल बघा कसलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम करून घेतलं तरच लवकर छान होते. कमी गरम केलं तर चांगलं नाही होत. त्याच्यामुळं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या. असं फेस असे बुडबुडे आले पाहिजे वरे. लवकर दी चपाती करणार. हे बघा, हॉटेल सारखंच होणार नक्की. 101 नाही, 1000% बघा माझ्या पद्धतीनं नमून चालतं बी. खरंच काय टेस्ट आहे. परत सांगते, ह्याच्यामध्ये का नाही 2 चमचे, ह्या चमच्याने पावशर मटण होतं हे बोनलेस चिकन. सॉरी, ह्या चमच्याने मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले, 3 चमचे, आणि आपले पोहे खायचे चमच्याने. थोडासा कलर टाकलाय, लाल मिरची टाकली, तिखट, मीठ, हळद, आणि हळद नाही, आलं लसूण पेस्ट टाकले, आणि चिकन 65चा मसाला टाकलाय, अर्धा लिंबू पिळले, आणि 1 अंड फोडून टाकले. एवढंच टाकत, भारीच लागते. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य सांगून याचं, आणि रेसिपी पण सांगून कशी बनवायची. लॉलीपॉपची रेसिपी पण टाकणार आहे मी. त्याच्यासाठी माझा लॉंग व्हिडिओ तुम्ही बघत राहा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि काय काय कसे करतात, चॅनलला सबस्क्राईब पण करतात आणि परत अनसबस्क्राईब करतात. तर तसं करू नका. तुमची मर्जी असेल तर सबस्क्राईब करा, नसेल तर करू नका. पण आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं. एखाद्याच्या मनाला ठेस पोचायसारखं करू नका. चांगलं वाटतं सबस्क्राईब केल्यावर, आणि परत लगेच अनसबस्क्राईब केल्यावर वाईट वाटतंय. त्याच्यामुळे मर्जी असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझ्याकडनं काही चुकलं तर सांगा व्हिडिओमध्ये, मला राग नाही येणार. आप लोग ने क्यों नहीं पढ़ा? आप लोग क्यों? क्या बोला? तुम्ही चिकन बारीक तुकडे करून घ्या. आम्हाला लई बारीक नाही आवडत, म्हणून आम्ही मोठे मोठे करून मोठे मोठे तुकडे ठेवले. 100 तळण्यापेक्षा 2-3 याच्यामध्ये होऊन जाते, म्हणून लई जास्त बारीक करत बसलं नाही. तर हे बघा, हे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्या, म्हणजे चिकन चांगलं तळते. कोथिंबीर हे आंबर थोडी कोथिंबीर, 2 पाल्या कोथिंबीर. काय आहे आता? इकडे तुम्हाला दिसते का चांगलं तळायला लागलेलं? असं तळून आपली चिकनचा रस्सा तयार आहे. इथं दिसतोय का कट बघा. आपला भात पण झालेला आहे, चपात्या पण झालेल्या आहेत. फक्त एवढंच राहिले. कांदा लिंबू चिरा आणि 2 कांदा धुवून घे. हे बघा, आता चांगलं तळून झाले. आपण काढून हळूच काढा, त्याच्यातून पोळून घेतात. नाही ते उद्योग करून
हा. मिरची भजीची रेसिपी पाहिली, कमेंट नाही केल्या, कशी वाटली तुम्हाला हा. सांगा. आता हाताने पण टाकून दाखवते तुम्हाला. हे बघा. दोन्ही पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आणि हे उरलेलं तेल टाकून नका देऊ. परत चिकन मासे तळायचे असले का नाही, हे तेल आपल्याला हेच तेल वापरायचं, दुसऱ्या भाजीला नाही वापरायचं. चला तर मग बाय, या मग खायला.